काही उत्तर भारतातलं नाही आहे. ते भंडारा जिल्ह्यातील खमारी या गावातील श्री खोब्रागडे यांच्या शेतामध्ये आपण उभे आहोत आणि ते मागील 2-3 वर्षापासून हे पीक घेत आहेत आणि त्यांना त्याच्यापासून चांगलं अर्थार्जन होत आहे. तर आपण थोडंसं त्यांच्याकडून या पिकाविषयीची जी माहिती आणि त्यांचा अनुभव आहे तो आपण जाणून घेऊया. तर मी सर्वप्रथम शेतकऱ्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा परिचय द्यावा. माझं नाव रामभाऊ माधवराव खोब्रागडे, राहणार खमारी, धंदा शेती. मला एक सांगा, हे पीक आता आपल्याकडे तसं काही पारंपरिक पीक नाही, नाही हे नवीनच पीक नवीनच आहे. पीक आहे. आणि आपण हे पीक घेतलेले अतिशय चांगलं पीक दिसते. असं वाटते की म्हणजे आपण कुठेतरी उत्तर भारतामध्ये एखाद्या शेतामध्ये उभे आहोत. इतक्या चांगल्या पद्धतीने पीक कसं काय घेतलं आपण? साहेब, मला यांचं मार्गदर्शन आवश्यक होतं. हा. आणि यांना वेळोवेळी मी कोणतंही जरी काम करायचं असलं तर डिपार्टमेंटलाच मी विचारतो का आपल्याला काय करायचं आहे, कसं करायचं आहे आणि कोणत्या पद्धतीने केल्यानंतर आपल्याला त्याचं. बरं, डिपार्टमेंटमध्ये कोणाचं मार्गदर्शन लाभलं? रणदेव साहेबांचं. मागच्या वर्षी म्हणजे मागे 3 वर्षापासून याचं आपण उत्पादन घेत आहात. तर साधारणतः किती उत्पादन आलं आपल्याला? मला मागच्या वर्षीचं 18 क्विंटलच्या वर झालेलं आहे. म्हणजे किती? 4 एकरामध्ये. 4 एकरामध्ये. 4 एकरामध्ये म्हणजे साधारणतः किती झालं? 4 म्हणजे 4.5 क्विंटलच्या जवळपास आपल्याला उतार आला. आणि त्याला दर काय मिळाला बाजारात? मला 60 रुपये म्हणजे per साहित्य किलो. 24 ते 25 हजार रुपये साधारणतः आपल्याला त्याच्यापासून म्हणजे उत्पन्न मिळालं. त्याचा खर्चाचं काही सांगता येईल का? खर्च फार कमी आहे साहेब. मला फक्त नांगरणीची, आता कापणी तर मशीनच आली म्हणतात आपल्याकडे इथं. हा, नाही पण तुम्हाला किती खर्च आला साधारण? म्हणजे समजा आपण असं धरूया की तुमच्या नांगरटीचा खर्च किती घेतात एकराला? एकराला का 1200 रुपये. आणि बियाण्याचे 700 काहीतरी रुपये घेतले एका किलोचे. म्हणजे 2000 हे झाले, हा. पाण्याच्या पाळ्या झाल्या आणि काढणीचा खर्च एक साधारण हा, 4-5 हजाराच्या बस खर्च येईल. खर्च येईल. आणि नाही, साहेबांच्या शेतावर आहे. तुम्हाला मिळाला. खोब्रागडे साहेब. हो हो. बरं. तुम्ही काय म्हणजे इतर पिकाच्या तुलनेत तुम्हाला तुमचा अनुभव या पिकाविषयी? या पिकाविषयी तर खूपच चांगला अनुभव आला मला याचा. आणि उत्पन्न जास्त, खर्च कमी आणि लेबर कमी. ओके. मग तुम्ही म्हणजे इतर जी रबीतली पिकं आहेत, हा, हरभरा म्हणा, त्याच्यापेक्षा. हे म्हणा, त्याच्या तुलनेत तुम्ही हे हे पीक निवडलं आहे. परवडते आणि तो घ्यावा असं तुम्हाला? माझी इच्छा. मी तर या वर्षी यंदा पूर्ण एकही दुसरा लावणार नाही, हा. फक्त मोहरी लावेल. मोहरीला पूर्ण शेतामध्ये 20 एकरामध्ये. काय कारण आहे ते घेण्यामागे? जास्त खर्च उत्पन्न, कमी, खर्च कमी, उत्पन्न जास्त, जास्त हा. आणि लेबर कमी. मोकाट जनावरांचा त्रास नाही, त्रास नाही, काही वन्य नाही, प्राण्याचा त्रास काही नाही, काही नाही. आणि विशेष म्हणजे चांगलं तेल घरी खायला मिळते. मिळतो. हे सगळं त्याचे वैशिष्ट्य म्हणून तुम्ही हे मी पीक आताच लावलं. मी 15 किलो पाठवले होतं. घेणार. 4 किलो तेल आला मला. बरं, मग आता हे एवढं जर चांगलं पीक आहे तर परिसरात हे पीक मोठ्या प्रमाणावर का वाढत नाही, वाढून राहिलं ना साहेब आपलं. वाढून राहिलं. वाढून राहील. तुमच्या पद्धतीने काय मदत करू शकाल आम्हाला किंवा हे जर क्षेत्र वाढवायचं असेल? शेतकऱ्याला मदत करायची मी पूर्ण नांगरणी म्हणतील तरी मी करून देईन आणि पेरणीही करून देईन वाटल्या. काय बियाणं बिया नाही देऊ. नांगरटी वखरती करू द्या त्यांना. बिया नाही देऊ. हा, नाही. बियाणं द्या. हा. ओके. तर मित्रांनो, असं हे फायदेशीर पीक आहे. आपल्याला आपण आताच अनुभव ऐकला आहे. प्रत्यक्ष अनुभव ऐकल्यामुळे आपल्याला कदाचित त्याच्यावर विश्वास बसेल आणि तुमच्या लक्षात येईल की ह्या पिकासाठी खर्च कमी आहे, वन्य प्राण्याचा किंवा मोकाट जनावरांचा काही कमी त्रास आहे आणि मार्केटमध्ये दर सुद्धा त्याला चांगले आहेत. तर अतिशय कमी खर्चामध्ये तसं पाहिलं तर 4 ते 5 हजार रुपये जर खर्च केला तर शेतकऱ्याला 20-1 हजार रुपये निव्वळ नफा मिळू शकतो. अतिशय म्हणजे चांगलं अर्थार्जन देणारं असं हे पीक आहे. तर मला वाटतं ह्या पिकाकडे शेतकऱ्यांनी वळायला हरकत नाही. धन्यवाद.